जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड भाग दुसरा। मीटिंग संपून 15 मिनिटंही झाली नाहीत तर फोन आला। नमस्कार सर. काय चालवलंय? नमस्कारावर नमस्कार न देता पोलीस इन्स्पेक्टरच्या भाषेत विचारणा झाली. मी समजलो नाही सर. विनामूल्य दैनिक विकायचा निर्णय घेतलाय तुम्ही? हो, म्हणजे 15 मिनिटात तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली सुद्धा. ती माणसं दैनिक सुप्रभातवर जगतात. सर, मी आधी सुप्रभात जगवणार आहे, विनामूल्य विकून. हा प्रयोग आहे सर. प्रयोग प्रयोगशाळेत करतात. झुंजाररावाला काय बोलावं ते सुचेना. हे बघा, ते तसले प्रयोग बंद करा, नाहीतर काय सर? आजच निघून गेलात तरी चालेल. विकी सर, मी अजून ऑर्डरप्रमाणे हजरसुद्धा झालेलो नाही आहे. ऑर्डर 1 तारखेपासून आहे आणि मला निघून जा असं सांगायचं झालं तर तो अधिकार संपादक साहेबांचा आहे. याचा अर्थ काय? विकी चिडला. 2-3 महिन्यांचा मला अवधी दिलेला आहे. प्रयोग फसला तर मी स्वतःहून जाणारच आहे. झुंजारराव शांतपणे बोलला. आणि दैनिक सुप्रभातचं नुकसान झालं तर? गावी थोडी शेती आहे, ती विकीन आणि तुमची भरपाई करीन. पण हा प्रयोग करणारच. मला तशी साहेबांनी परवानगी दिलेली आहे. साहेब साहेब साहेब. विकीनी फोन आपटला. झुंजाररावानं दोन्ही हातानं डोकं गच्च आवळून धरलं. खरं तर सुप्रभातचा भावी मालक म्हणून विकीनी अशा प्रयोगामागे उभं राहायला पाहिजे होतं, बळ दिलं पाहिजे होतं. पण असं डोकं धरून बसण्यात अर्थ नव्हता. एक क्षण वाया घालवणं उचित नव्हतं. त्यांनी सर्व वर्तमानपत्र मागवून घेतली. एका कागदावर जिल्ह्यातल्या सगळ्या जाहिरातदारांची यादी केली. तेवढ्यावर तो थांबला नाही. दीपावली काळातले जुने अंक आणायला लावले. दिवाळीच्या काळात वाहन व्यवसायाच्या मोठ्या जाहिराती असतात, त्यांनी त्यांचीसुद्धा एक यादी तयार केली. जाहिरातदारांना तो स्वतः भेटायला लागला. विनामूल्य अंक विकणार आहोत. साधारण 1 लाखाहून अधिक अंक काढणार आहोत. अंक सर्व शासकीय कार्यालय, खाजगी व्यवसाय यापासून गावोगावी ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. माझी माणसं शक्य तितक्या प्रमाणात सर्वसामान्य माणसापर्यंत अंक पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुमच्या उद्योगधंद्याची जाहिरात, व्यवसायाची जाहिरात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. जाहिरातदार चांगला प्रतिसाद देत होते. काहींनी तर महिन्याच्या जाहिराती थेट बुक करून टाकल्या. थेट जाहिरातदारांपर्यंत पोचल्याचा परिणाम योग्य असाच झालेला होता. कल्पनेपेक्षाही जास्त जाहिराती मिळाल्या होत्या. साधारण प्रतिदिन 12 ते 15 लाखांच्या जाहिराती बुक झाल्या होत्या. पण केवळ जाहिरातीसाठी कोणी पेपर घेणार नव्हतं. त्या दर्जेदार सदरं हवी होती, बातम्या हव्या होत्या, लेख हवे होते. झुंजाररावनं स्वतःसाठी एक सदर लेखन निश्चित केलं होतं. आठवड्यातून 1 दिवस वैद्यकीय माहितीसाठी डॉक्टर रानडे तयार झाले होते. 1 दिवस शेतीसंबंधी डॉक्टरेट मिळवलेले यशवंतराव निंबाळकर लिहिणार होते. व्यंगचित्रकार समेळ माफक मानधनावर काम करणार होता. शाळेत प्रतिदिन परिपाठ असतो. या परिपाठासाठी आवश्यक माहिती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पाडळे विनामूल्य लेखन करून देणार होते, जेणेकरून प्रत्येक शाळेत या सुप्रभात जाणार होता. राशी भविष्य होराभूषण चक्रवर्ती जोशी लिहिणार होते. हास्य विनोद वगैरे सदरासाठी ही माणसं मिळालेली होती. तयारी पूर्ण झाली. आता संपादक मृत्युंजय महामुनी यांच्या कानावर घालणं गरजेचं होतं. त्यांनी फोन लावला. हा, बोल झुंजारराव. सर, मी एक प्रयोग करतोय. आलंय माझ्या कानावर सगळं काही. माझ्या कार्यालयातलं कोणीतरी बातमीदार आहे. जवळचीच माणसं दगा देऊ शकतात, सावध राहा. सर, माझा विश्वास आहे. त्याला बोलू न देता ते म्हणाले, प्रयोग निश्चित यशस्वी होईल. जाहिरातीचा आकडा समजलाय, आनंद वाटला. फोन ठेवू? सर, जरा पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर लहान सहान गोष्टींचा सल्ला मागत बसू नकोस. मृत्युंजय महामुनींनी फोन बंद करून टाकला.
झुंजाररावानं प्लॅन तयार केला होता. विनामूल्य अंक, दर्जेदार लेख, बातम्यांमागची सत्यता आणि बरंच काही वाचकांना वाचायला मिळणार होतं अशी जाहिरातही त्यांनी करून टाकली. दुसऱ्या दिवशी 1,05,000 अंक छापून कमी पडले. शेवटी विनामूल्य होते. तरीही अंक गावपातळीपर्यंत जावेत अशी व्यवस्था केलेली होती. तिसऱ्या दिवशी 1,25,000 अंक छापले, संपले. जाहिरातीचा ओघ वाढला होता. साधारणतः 15 लाखावर प्रतिदिन जाहिराती प्रसिद्ध होत होत्या. पहिल्या पानावर प्रसिद्ध अंकाचे आकडे प्रतिदिन मोठ्या अंकात छापले जात होते. एका कार्यालयातनं फोन आला. काय चालवलंय तुम्ही हे? कशाबद्दल म्हणताय तुम्ही? झुंजाररावानं मुद्दाम वेड पांघरलं. तुम्ही विनामूल्य अंक वाटताय. आपल्याला आमचा विरोध नाही. किती दिवस करणार असं? बघू की. काय महामुनींना दिवाळखोरीत काढणार आहात का? महामुनी साहेबांवरचं प्रेम ऐकलं आणि मला आनंद झाला. झुंजाररावांनी फोन ठेवला तेवढ्या दुसरा फोन आला. किती वेळ प्रयत्न करतोय मी? हां बोला ना साहेब. मी इन्स्पेक्टर काटकर बोलतोय. बोला ना साहेब. झुंजारराव हे सदर कोण लिहितं? मी स्वतः. समांतर तपास कोणी दिलाय तुम्हाला? मी समजलो नाही सर. देगावच्या देशमाने बाईंच्या खून प्रकरणात तुम्ही का लक्ष घातलंय? ओ अहो, देशमाने बाईंच्या नवऱ्याला वसंतरावांना तुम्ही खुनी समजून तपास करताय. ही हुंडाबळीची केस आहे. साहेब, स्त्रियांवर अत्याचार झाला एवढं तुमच्या कानावर पडलं की तुम्ही हुंडा, देणगी याच्याशी संबंध जोडून मोकळे होता. तुमच्या नजरेनं पुरुषच दोषी असतो. तुम्ही दोन्ही बाजूने का नाही तपास करत? तपासाचं काम तुमच्याकडं आलंय का? समाजाचं आरोग्य उत्तम राखण्याचं काम तुमचं, तसं आम्हा पत्रकारांचं सुद्धा असतं. आणि आम्ही ते काम इमाने इतबारे पार पाडतोय. याचा अर्थ वसंतराव देशमाने निर्दोष आहेत? हे बघा, दोषी किंवा निर्दोषी हे ठरवण्याचा अधिकार न्याय संस्थेचा आहे. तुम्ही तर वसंतरावांना निर्दोष समजताय. पुराव्यांती आम्हाला जे वाटलं ते आम्ही लिहिलं. कोणता पुरावा? कसला पुरावा? पत्रकारांना बातमीचं मूळ न्यायाधीशांना सुद्धा विचारता येत नाही. नाव काय तुमचं? झुंजाररावच नाव आहे आमचं. आमची चौकशी करायचा विचार आहे का? मी संपादकांशी बोलणार आहे. अवश्य बोला. नंबर देऊ? इन्स्पेक्टर काटकरांनी फोन आपटला. केस थोडक्यात अशी होती. देवगावचे वसंतराव आणि मालती यांचं 4 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. या 4 वर्षात या दोघात भांडण झाल्याचं कोणाच्याही ऐकिवात नव्हतं. एवढंच काय, मालतीच्या आईवडिलांनी मालतीच्या मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात तसा जबाब शपथवार दिलेला होता. एक रात्री 11च्या दरम्यान मालती वाचवा वाचवा भाजले अशी ओरडली. शेजारी पाजारी घरात शिरले. त्यावेळी मालतीच्या साडीनं पेट घेतल्याचं आणि वसंतराव तिला वाचवत असल्याचं पाहिलेलं होतं. 2 महिला 3 पुरुष यांनी तशी साक्षही दिली होती. वसंतरावांचे दोन्ही हात भाजले होते ही सुद्धा वस्तुस्थिती होती. मालती 70% भाजली होती. तरीही तिने जबाब दिला होता आणि तो बोलका होता. रात्री मला खोकल्याची उबळ आली. गरम पाणी प्यावं म्हणून मी उठले. वसंतराव झोपलेले होते. गॅसवर मी पातेल्यात पाणी ठेवलं. पाणी गरम झाल्यावर गॅस बंद करण्याचं विसरले. साडीच्या पदरानं पातेलं उचलायला गेले. पदर पेटला. मी विझवण्याचा प्रयत्न केला, पण विझण्याऐवजी आगीचा भडका वाढला. मला वाचवायचा प्रयत्न माझ्या पतींनी म्हणजे वसंतरावांनीही केला. मालतीचा मृत्यू झाला, 10वा झाला आणि कुठून कोण जाणे मालतीच्या भावाला म्हणजे हंबीररावांना दृष्टांत झाला. त्यांनी मालतीला नवऱ्याने जिवंत जाळलं अशी तक्रार केली. साक्ष म्हणून आईवडिलांना उभं केलं. माहेराहून 15,000 रुपये घेऊन ये असा वसंतरावांनी तगादा लावला होता. मारझोड करत होते अशी वकिलानं पढवलेली वाक्य त्यांनी बोलली. काटकरांनी वसंतरावांना आत टाकून दिलं होतं. बातमीमागचं सत्य शोधताना हे झुंजाररावनं शोधून काढलं होतं आणि त्यावर झुंजारराव सदरात सडेतोड लिहिलेलं होतं. काटकरांनी संपादकांना फोन केला नाही केला हे माहीत नाही, पण त्या सदराचं झेरॉक्स काढून देगावात घरोघर वाटलं गेलं एवढं मात्र समजलं. बातमीमागची सत्यता झुंजारराव सदरातनं लिहिली जात होती.
विषयाला बंधन नव्हतं. सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, क्रीडा, कला सर्वच क्षेत्रातल्या विषयांना इथे स्थान होतं. झुंजारराव लेखक होता, त्यात लेखणीला धार, त्यामुळे लिखाण धारधार होत होतं. शैलीदार लेखन, आटोपशीरपणा आणि मर्मावर नेमकं बोट यामुळे झुंजारराव सदरावर आता चार चौघात चर्चा सुरू झाली होती. डॉक्टर रानडे हृदयरोग मान्यवर डॉक्टर, त्यामुळे त्यांचं सदर आठवड्यातनं एकदा असलं तरी त्यावर वाचकांच्या उड्या पडत होत्या. डॉक्टर रानडे यांची एक वेळची तपासणी फी 1,000हून जास्त होती. पुणे, सातारा, कोल्हापूर या तीनही ठिकाणी त्यांचे दवाखाने होते. आठवड्यातून फक्त 2-2 दिवस एका ठिकाणी 4-4 तास असत, तरीही रांगांच्या रांगा लागत. दैनिक सुप्रभातमधनं त्यांची लेखमाला चालू झाली आणि सुप्रभातचे आभार मानणारी शेकडो पत्रं आली. श्री समेळ माणूस साधा, सरळ, अगदी फाटका, पण हाडाचा कलाकार. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोणाचं नाव व्यंगचित्रकार म्हणून घ्यावं तर समेळांचं. त्यांनी मोजक्याच दिवसात आपला वाचक वर्ग तयार केला. या समेळांबाबत इथे सांगावं लागेल. समेळ जे आर्ट स्कूलचा स्कॉलर विद्यार्थी. त्यांनी मनात आणलं असतं ना तर नाव, पैसा, गाडी सगळं आपल्या कलेच्या जीवावर मिळवलं असतं, पण हा प्रतिभावंत वर्तमानपत्राच्या कचेरीचे उंबरठे झिजवत राहिला. दैनिक म्हटलं की संपादकांची मर्जी सांभाळून काम करणं आलं. प्रत्येक व्यंगचित्र संपादकांना दाखवून सेन्सॉर करून मग छापलं जाईल. वर्तमानपत्रावर वरदहस्त असणाऱ्या व्यक्ती, संस्था, पक्ष, मंत्री, नेते यांच्यावरच्या व्यंगचित्राला मान्यता नसे. अशावेळी समेळ वर्तमानपत्राच्या ऑफिसला शेवटची पाठ दाखवून बाहेर पडे. दुसरं दैनिक लगेच चालू. बिचाऱ्याचा संपूर्ण महाराष्ट्र फिरून झाला होता. त्यांना शेवटी न्याय दिला होता तो झुंजाररावनं. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पाडळे यांनी 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव घेतलेला होता. ते आपलं काम आदर्शपणे बघत होते. डॉक्टर यशवंतराव निंबाळकरांना वर्तमानपत्रात लिहायला मिळालं हेच मोठं भाग्य वाटत होतं. त्यात त्यांच्या लेखाबरोबर फोटो छापला जात होता, त्यामुळे त्यांचा लेख प्रयोगशील शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन ठरत होता. होराभूषण चक्रवर्ती जोशी यांना कोण ओळखत नाही. एका अडचणीवर उपाय सांगायला ते 1100 रुपये घेतात, एवढी त्यांची कीर्ती. अगदी खरं सांगायचं झालं तर दैनिक भविष्य जवळजवळ सगळ्याच वर्तमानपत्रात वर्तवलं जातं. ते कोण लिहितं, ते किती खरं ठरतं हा संशोधनाचा विषय ठरेल. पण भविष्याबाबत वाचकांनी संपादकांना अभिनंदनाची पत्रं लिहिण्याची उदाहरणं कुठेही ऐकिवात नाही. कोण लिहिणार? त्यात काय एवढं? अभिनंदन करण्यासारखं त्यात काय आहे? लेख, अग्रलेख, प्रासंगिक, रविवारच्या विशेषांकातले लेख यावर पत्र येणं हे काही नवीन नाही. पण झुंजाररावांकडे भविष्याबाबत पत्र आठवड्याला किमान 2-4 तरी येत. माझ्या राशीला प्रवास टाळा असं लिहिलं होतं. एसटीत बसता असं रास वाचली म्हणून पटकन उतरले. बरं झालं हो, पुढे त्या गाडीला कोयनेत अपघात झाला की. जोशी काकांच्या भविष्यानं जीव वाचवला. त्यांचे आणि दैनिक सुप्रभातचे मनपूर्वक आभार. मी गेली 5 वर्ष गीतावर प्रेम करत होतो, पण तिच्या आईवडिलांसमोर जाऊन लग्नाची मागणी घालायची धडाडी होत नव्हती. दैनिक सुप्रभात वाचला. माझ्या राशीपुढे लिहिलं होतं की बोलणी करायला उत्तम दिवस, 100% यशाची खात्री. धावत सुटलो, मागणी घातली, काम फत्ते झालं. सुप्रभातमुळे मला माझी गीता मिळाली. आपल्या दैनिक सुप्रभातमधले भविष्य नियमितपणे वाचतो. त्या दिवशी माझ्या मिथुन राशीला धोक्याची सूचना दिली होती. पैसा गुंतवू नका, फसवणूक होईल. वाचूनही मी मूर्खानं 5 लाख रुपये घोड्यावर लावले, बुडाले की हो. इथून पुढे जोशी सरांच्या भविष्यानुसार जीवनभर वागेन. अशी कितीतरी पत्र. झुंजाररावाच्या सदरावर, समेळांच्या व्यंगचित्रावर, पाडळेच्या परिपाठांवर, डॉक्टर रानडे आणि डॉक्टर यशवंत निंबाळकरांच्या लेखांवर पत्रांचा अक्षरशः पाऊस पडायला लागला. राणेबाई तर एक दिवशी म्हणाल्या, सर आता पत्र वाचण्यासाठी एक माणूस ठेवायला लागेल. झुंजारराव दैनिक सुप्रभातला येणाऱ्या पत्रातला मोजका मजकूर प्रकाशित करायला लागले. सगळ्या पत्रांना न्याय देणं शक्य नव्हतं. रोजच 2च पत्र छापायला लागली असती. एक दिवशी युनिफॉर्मवर काटकर कार्यालयात शिरले. इतरांना वाटलं काहीतरी लफडं लागलं मागे.
शंकरराव श्रीखंडे स्पष्ट बोलले, आज झुंजाररावाला काटकर फाडणार, चिंध्या करणार त्याच्या. मोठा दरार आहे, सापडला ना तर पायच घालतो, डेंजर माणूस. काटकर थेट झुंजाररावाच्या केबिनमध्ये शिरले. केबिन बाहेर सगळ्यांना वाचा फुटली होती. दांडकं खाणार, डांबणार, हाणणार बोटानं. काटकर आत आले आणि म्हणाले, झुंजारराव, मी तुमची माफी मागायला आलो आहे. माफी? कशाबद्दल? तुमच्या झुंजारराव सदरामुळे देगावच्या केसच्या तपासाची मी दिशाच बदलून टाकली. मयत मालतीच्या भावाला हंबीररावालाच आत घेतला. पोलिसी खाक्या दाखवला, मग तो पोपटासारखा बोलायला लागला. तो भडवा पैशाच्या लोभानं मेवण्याला गुंतवत होता. वसंतराव सुटले ना? सुटले. त्या हंबीररावाला आत घातलंय. साहेब बसा ना. काटकर बसले. एक विचारू का झुंजारराव? अवश्य. तुम्ही विलासराव दोषी नसल्याचं कसं काय शोधून काढलं? तो विषय संपलाय ना साहेब. नवीन काहीतरी बोलू की आपण? नाही, पण मला जाणून घ्यायचं आहे. सॉरी साहेब, तुम्ही जशी गुप्तता पाळता तशीच गुप्तता आमच्याही व्यवसायात पाळावीच लागते. काटकर विचारात पडले आणि मग कसल्याच्या विचारानं प्रभावित होत म्हणाले, घरी कधी येत आहे? झुंजारराव बघत राहिला. अहो, मस्त जेवायला या, नाही म्हणू नका. आणि हां, केवळ मित्र म्हणून या. त्यावेळी तुम्ही पत्रकार नसाल, मी इन्स्पेक्टर नसेन. हो, असं असेल तर काय, आज सुद्धा येईन की. अवश्य या. 8 वाजता या, आपण बोलत बसू. नाही, 9-9:30 पूर्वी मी इथनं बाहेर पडू शकणार नाही. काय आहे ना, ओळ न ओळ डोळ्याखालून गेल्याशिवाय चैन नाही पडत. अहो, 10 वाजता या. पण पक्क येतो. झुंजाररावाने काकोण जाणे पण होकार दिला. काटकरांचा स्वतःचा बंगला होता. साधारण 5 गुंठे जागेत 1000 फुटाचा बंगला, बाकी गार्डन. झुंजारराव गेला तेव्हा काटकरांनीच त्याचं स्वागत केलं. बंगल्यात घेऊन जाण्याऐवजी ते बागेत घेऊन गेले. बागेत टेबल मांडलं होतं. 2-3 खुर्च्या होत्या. ग्लास, ब्लॅक लेबलची बाटली, सोडा, 3-4 डिश अशी व्यवस्थित मांडणी केलेली होती. झुंजारराव बसला. समोरच्या खुर्चीत काटकर बसले. कसं आहे, भोवताली कंपाऊंड आहे, सुरक्षित आहे, निवांत आहे. आपण इथेच बसू? हो चालेल की. विस्की घेणार? नाही. अहो, असं काय करताय, ब्लॅक लेबल आहे. नाही, मी घेत नाही. कमाल आहे राव. अहो, पत्रकार म्हटल्यावर. नाही, खरंच मी घेत नाही, तुम्ही घ्या. काटकरांनी छोटा पेक तयार केला. टेन्शन. त्यामुळे कधीतरी घेतो एखादा पेक. त्यात आमची ड्युटी 24 तास. आत्ता फोन आला तर निघायला लागेल. एका पेक पलीकडे घेता येत नाही. झुंजारराव सावध होता, ऐकत होता. काटकर पीत खात बोलत होते. काय आमच्या नोकरीत आता मजा नाही राहिली हो. पोलीस खात्याची केवढी दहशत असायची पूर्वी. आता गल्लीतली चिल्लरसुद्धा आम्हाला आरं करते. अहो, त्यांच्या पाठीशी नेते असतात. या नेत्यांनी तर वाटोळं केलं आहे ना. एक काम नीट करू देत नाहीत. व्यासपीठावरनं बोंबलायचं आमच्या नावानं. पोलिसांची दहशत नाही, चोऱ्या वाढल्या, दरोडे ओढले. आम्ही झक मारली आणि एखाद्याला आत टाकला तर वरनं फोन, माझा कार्यकर्ता आहे, सोडून द्या. म्हणे आम्ही गांडू, सोडून देतो. काटकर मोकळे झाले होते. तोंडात त्यांच्या खात्याची भाषा होती. आत्तापर्यंत त्यांचा पहिला पेक संपला होता. अशाने टेन्शन वाढतो. त्यांनी दुसरा पेक भरला. एक पेक शिवाय अधिक घेत नाही, पण आज तुम्ही आहात म्हणून. नाही, घ्या साहेब, माझी काही हरकत नाही. काटकर पीत बोलायला लागले. तुमचं आपलं बरं आहे हो. पेपर म्हटला की वचक, बातमीची भीती. आमचा डमरू, इकडून बडव तिकडून हाण. चिनपाट म्हणा, गल्ली गणेश दादा, गल्ली गणेश आबा, याचं ऐकायचं का त्याचं? भडवे रात्री एका बारमध्ये एका टेबलवर बसतात, पण दिवसभर आम्हाला नाचवतात. काटकरांचा दुसराही पेक संपला. पिण्यात गती होती. झुंजाररावला चांगलं आठवलं, त्यावेळी झुंजारराव लहान होता. झुंजाररावचा चुलता दगडू हातभट्टीची दारू विकायचा. एकदा रेड पडली. मिळालं काय, 6-7 बाटल्या. 4 पोलिसांनी लगेच दगडूला ताब्यात घेतलं. गाडीत कोंबलं. पोलीस स्टेशन 20 किलोमीटर होतं. अर्ध अधिक अंतर गेल्यावर जीप थांबली. जप्त केलेल्या बाटल्यांपैकी एकानं एक बाटली काढली,
लावली तोंडाला, दुसऱ्याने दुसरी काढली. अर्ध्या तासात दोघेही झाले तरड. त्यात कशामुळे कोण जाणे, चौघे एकमेकांच्या उरावर, लाथा बुक्क्या, तोंडातनं अस्सल पोलिसी शिव्या. ते बघून दगडू बिचारा एवढा घाबरला की आयुष्यात पुन्हा कधीही गावठी दारू त्याने विकली नाही. काटकरांनी तिसरा पेग भरला आणि बंगल्याच्या दिशेने बघत शिवी आसडली, ए टवळे. झुंजाररावाला कसं तरी झालं. काय आपण काय इथं जख मारतोय का? एक हाडूक शिल्लक आहे का? कोण आणणार? तिचा बाप. ते झुंजाररावांना समजून सांगत होते. काय हो? बंगल्याकडून आवाज आला. मायला तुझ्या आत काय कोसळं उपटत बसली का? इथं बाहेर कोण बघणार रे? ती बाई टेबलजवळ आली. काय आणू? डोळं गेलेत का तुझं? दिसत नाही तुला? आण सुक्कान. आणत्या असं म्हणून ती आत गेली. काटकर लबालबा खात होते, घटाघटा पीत होते, भडाभडा बोलत होते. झुंजाररावांना आल्यापासून अनेक शंका होत्या. बाहेर गार्डनमध्ये का? काटकर बंगल्यात का नाही बसले? पत्नीशी, कुटुंबियांशी ओळख का नाही करून दिली? न राहून झुंजाररावांनी विचारलं, पत्नी का तुमची? काटकरांनी वेडवाकडं तोंड केलं, कसेसे हसले, प्रेतावरच्या फुलासारखे. पत्नी. ते थोडा वेळ थांबले, नवा पेग भरला, तोंडाला लावला, तोंड कसनुसं केलं आणि बोलायला लागले. कसली पत्नी? पण झुंजारराव, आता ती माझी बायकोच बरं का. तुमच्यापासून लपून काय साधणार हो मी? आणि तुम्ही तरी काय उपटणार आहे का? सांगून टाकतो. 4 वर्षापूर्वी एक पोरगी नगरसेवकानं पळवून नेल्याची बातमी ऐकली असेल तुम्ही. झुंजाररावांनी नकारार्थी मान डोलावली. कमाल आहे राव तुमची, पत्रकार आहे ना तुम्ही. अशा बातमीवर लक्ष पाहिजे तुमचं. हणमंतराव कदम नगरसेवक होते, इथं विवाहित होते, तरी पण पोरगी गाड्याने पाठवली. आता मनात असा गोरापान उंचीला, कार्टी फसली, दोघं झाली गायब. पोरीच्या आईबापानं गाठलं आमचं कार्यालय. मी तेव्हा नुकतंच हजर झालो होतो. नवीन कडक कपड्याच्या वासाची धुंदी, कर्तव्य कर्म करण्याचा माज, घेतलं शोधकाम अंगावर. 8-10 दिवस पळलो. पत्रकारांना बातम्या दिल्या, लवकर पकडतो म्हणून वचनं दिली, पण तो वळू आणि ते कार्टे काय सापडना. एक दिवशी मध्यरात्री दारात गाडी. बघतो तर हणमंतराव कदम आणि बरोबर ती पोरगी. तो म्हणला, काय फाटली का काटकर? नाही म्हणजे पळून फाटली तुमची, म्हणून मीच हजर झालो म्हणला. तुम्हाला पोरगी पाहिजे होती ना? आलोय घेऊन, ठेवा बंगल्यात, निघतो मी. मी त्याला म्हणलं, तुमच्यावर वॉरंट आहे? तर म्हणला, भाऊसाहेबांना विचारा आणि मग बाजवा. भाऊसाहेब म्हणजे कोण? SP. मी म्हणलो, तुम्ही निघालात आणि ही मुलगी इथं? तर म्हणला, घ्या ठेवून. मी विचारलं, म्हणलं तिच्या आईवडिलांच्या तक्रारीचं काय? तर म्हणला, त्यांचं भागवलंय, ते चौकीकडं फिरकणार नाहीत. झालं, हो नाही ते झालं, दोष आमचा नाही म्हणला, आमच्या तारुण्याचा आहे म्हणला. बोलायला संधीच दिली नाही, गेले हणमंतराव कदम. ती मुलगी मीनाक्षी आणि मी राहिलो. आता कुठं सोडणार तिला? घेतली बंगल्यात. त्याच रात्री शिरली बगलेत. हे अजूनपर्यंत चिकटून आहे बघा. आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणारे तिचे आई वडील काय परत फिरकले बी नाहीत ते. मीनाक्षीने सुक्या मटणाची प्लेट आणून ठेवली. झुंजाररावने तिला बारकाईनं बघितलं. खरंच खूप सुंदर होती ती. काटकरांनी तिला का ठेवून घेतली याचं उत्तर मिळालं होतं. आता झुंजाररावांना नवा प्रश्न पडला की काटकरांना लग्नाची बायको आहे का? प्रश्न पडला, पण विचारायचं कसं? आता बघा, मी हा असा म्हणजे बायकोनी टाकलेला नवरा करतोय ॲडजस्ट. म्हणजे तुमच्या बायकोनी टाकलं तुम्हाला? लग्नाच्या.
ते पारनेरला तालुक्याची सभापती आहे. म्हणते कशी, एक सभापती DSPच्या लाईनीचा असतो, तू फौजदार सुट्टी. झुंजारराव आधी खोलात शिरला नाही. मीनाक्षीबाईंनी चाणाक्षपणे त्याच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची दखल घेतली. तो जेवायला लागला. काटकर पीत होते. झुंजाररावांनी त्याच रात्री घरी गेल्या गेल्या मध्यरात्री एका पोलीस अधिकाऱ्याची मरण कहाणी या नावाचा लेख लिहून टाकला. सुप्रभातमध्ये झुंजारराव सदरात तो प्रकाशित झाला. सकाळी सकाळी झुंजाररावांचा फोन. काय माझं खाऊन माझ्यावरच मुतला का? काय झालं? काय झालं? अरे झुंजारराव वाचलं ना मी. ऐकलं ते आणि पाहिलं ते लिहिणं हे माझं कर्तव्य आहे. मी सुद्धा माझं कर्तव्य तुला दाखवेना. काटकरांनी फोन बंद केला. तासाभरात दुसरा फोन आला. मी नगराध्यक्ष हनुमंतराव कदम बोलतोय. झुंजाररावाच्या काळजातच चर्र झालं. उसना अवसान आणून तो म्हणाला, हां बोला ना, बोला साहेब. झुंजारराव वाचला आम्ही. छान छान. म्हणजे तुम्ही हे दैनिक सुप्रभात वाचता तर? कोणी सांगितली तुम्हाला कहाणी? नाव सांगणं बंधनकारक नसतं. नाही, माझं वाकडं नाही होणार, पण सांगणाऱ्याला निरोप द्या. म्हणा माझी नाही तुझी बदनामी झाली आहे. हनुमंतराव कदम त्यावेळी नगरसेवक होते, आता नगराध्यक्ष झाले होते. राजकारणात कोण कधी कुठल्या खुर्चीवर बसेल आणि कोण कधी खुर्चीवरनं पडेल सांगता येत नाही. अहो साहेब, पण तुमच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही आहे. नाही, आमची तक्रार नाहीच आहे. पण हे लक्षात ठेव झुंजारराव, आम्हालाही मदत करत जा. अहो सुप्रभात तुमचाच आहे, केव्हाही मदत मागा. मग ठीक आहे. हनुमंतराव कदमांनी फोन बंद केला. झुंजाररावला वाटलं विषय संपला, पण कुठलं काय. 2 दिवसांनी फोन आला. झुंजारराव, माझा माणूस तासाभरात येईल. फोटो सकट मुद्दे आहेत. जळजळीत बातमी तयार करा. वाकला पाहिजे भाडखाव. एवढं बोलून त्यांनी लगेच फोन बंद केला. 10-1 मिनिटात माणूस आला. थेट ऑफिसमध्ये शिरला. पाकीट टेबलावर ठेवलं. उभ्या उभ्याच म्हणाला, साहेबाचा फोन आला असेल ना? हो आला. मग मी निघतो. बाहेरही पडला. झुंजाररावानं पाकीट खोललं. आत बेकायदेशीर बांधकामाचा फोटो होता. बाळासाहेब शिंगार यांनी केलेल्या कामाच्या नोट्स होत्या, मोजमापं होती. हे छापलं तर बाळासाहेब लंगडी घालत येणार हे त्रिवार सत्य होतं. आणि समजा छापलं नाही तर हनुमंतराव कदमांचा राग ओढवून घ्यावा लागणार होता, कारण शेवटी ते नगराध्यक्ष. झुंजाररावांनी ती बातमी चौकट टाकून फोटो सकट छापली. त्या दिवशी पेपर स्टॉलवर लोकांना पेपर मिळाला नाही. काही वाचक तर थेट कार्यालयात आले, काहींनी झेरॉक्स काढून वाटल्या. बाळासाहेब शिंगारे थेट कार्यालयात आले. झुंजारराव, तुमच्या आमचा रोष नाहीचे. तुम्ही पेपरवाले म्हणजे खाटीक. बकरा मिळाल्यावर सोडणार आहे का तुम्ही? आमचा राग येतो आमची माहिती देणाऱ्यावर. आम्ही सोडणार आहे त्याला. अरे नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. आता आमच्या नावाची चर्चा सुरू आहे. आम्हाला बदनाम करायला निघाला आहे, पण आम्ही त्याची खुर्ची ठेवणार आहे का? वर्षातली सगळी लपडीच बाहेर काढणार. तुम्ही साथ द्या. हे पुरावे घ्या, घ्या पुरावे घ्या. बघा ना, बघा वर्षभरातल्या टेंडरमधले घोटाळे. भ्रष्टाचाराचे एक नाही 50 पुरावे आहेत आमच्याकडं. तुम्ही छापत राहा तुम्ही. मी तर म्हणतो तुम्ही सिरियलच करा. घाबरू नका, अजिबात घाबरायचं नाही. आम्ही पाठीशी आहे तुमच्या. त्यांनी अनेक पुरावे दिले. झुंजाररावांनी खरोखर त्याची सिरियलच केली. एकाच पानावर एका बाजूला हनुमंतराव कदम तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब शिंगारे. शहरातला खप 10 पट झाला. दैनिक सुप्रभातचे एका महिन्यात जवळजवळ 2.25 लाख अंक जिल्ह्यात जायला लागले. महिनाअखेर जमा आणि खर्च बघितलं. जमेच्या बाजूला केवळ जाहिरातीतून आलेली रक्कम होती. खर्चाच्या बाजूला कागद, छपाई, कामगार, वाहतूक, पत्रकार मानधन, ऑफिस कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयाचं भाडं, चहापान, कितीतरी बाजू. एक मात्र खरं, दैनिक सुप्रभात अजून तोट्यात होता. केवळ जाहिरातीवर अंक चालणं शक्य नव्हतं.
विकी साहेबांचा फोन आला. केव्हा सोडताय कार्यालय? मी समजलो नाही. आकस्मिक प्रश्नानं झुंजारराव खरंच गडबडून गेला होता. सुप्रभात तोट्यात आहे. माझा विश्वास आहे फायद्यात चालेल. कधी? आमचं होत्याचं नव्हतं झाल्यावर. सर, हा प्रयोग आहे. पण आमचा व्यवसाय आहे. तुमचं गणित निश्चित फायद्यात येईल. थोडा अवधी द्या. नाही, आज तुम्ही कार्यालय सोडणार. ठीक आहे, पण त्यापूर्वी मला मोठ्या साहेबांशी बोलावं लागेल. अरे मी काय सांगतोय? हे बघा, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय. त्यांच्याशी एकदा बोलतो. हे बघ, काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोला. अंकात प्रचंड वाढ झाली आहे. अरे विनामूल्य अंक दिल्यामुळे 10 लाख सुद्धा अंक जातील. अंक गावोगावी पोचलाय. घराघरात जाईल. फुकटचा नकोय कोणाला अंक. सर, सुप्रभातचा वाचक नियमित झालेला आहे निर्माण. आता वाचकांचा विचार करताय? पगार कोण देतं? आम्ही का वाचक? वाचक तुम्हाला पैसे देतात आणि त्यातला काही भाग आम्हा कर्मचाऱ्यांना मिळतो. असं करा झुंजारराव, तुमचा स्वतःचा पेपर सुरू करा. आज निघायचं तुम्ही आज, आणि शंकरराव श्रीखंडेंकडे चार्ज द्यायचा. विकीनी फोन बंद केला. आता पर्याय नव्हता. कार्यालय सोडणं हाच एकमेव मार्ग होता. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. कादंबरी आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोचली आहे. झुंजाररावाला सुप्रभात सोडायला लागतंय का काय, असा विषय आलेला आहे. हा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. हा भाग लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, आणि हो, त्यांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सातत्यानं वेगवेगळ्या कथा आणि उत्तम कादंबऱ्यांचे रोज भाग ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.